आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक, लोकहितासाठी एक पाऊल पुढे। नमस्कार, मी नंदकुमार जाधव निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सहर्ष स्वागत करतो। बघूया आजचे विशेष बातमीपत्र। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती महोत्सवानिमित्त सातपूर येथे भव्य असे दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले दीक्षाभूमी उभारण्यात आली आहे। तसेच सातपूर शहरातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन सातपूरला एक शहर एक भीम महोत्सव करीत असल्याने मनस्वी आनंद झाल्याचे वातावरण सातपूरच्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे। सातपूर शहरात एक शहर एक भीम महोत्सव होत असल्याने नाशिकचे खासदार यांनी दीक्षाभूमी ची प्रतिकृती असलेल्या विचारपीठाला काल सदिच्छा भेट दिली। यावेळी खासदार वाजे म्हणाले की सातपूर शहरात सर्व धर्मीय, सर्व पक्षीय लोक एकत्रित येऊन असा उत्सव करीत असल्याने मनस्वी खूप आनंद होत आहे। असेच उपक्रम सर्व महाराष्ट्रभर राबवले गेल्यास सर्व धर्मीय एकत्रित येण्यास मदत होईल। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण काळे यांनी भीम महोत्सव समितीच्या वतीने जे उपक्रम राबविण्यात येणार आहेत या संदर्भात विशेष माहिती दिली। यावेळी भीम महोत्सव सोहळा समितीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मायाताई निवृत्ती शेठ काळे, समिती अध्यक्ष संतोष मधुकर काळे, खजिनदार काळूजी काळे, कार्याध्यक्ष भावेश पवार, उपाध्यक्ष हर्षाताई दोंदे, रमेश तात्या काळे, रवींद्र बाबराव काळे, मोगल काळे, रवी नाना काळे, अरुण काळे, देवानंद काळे, नितीन बाळा निगळ, श्यामराव काळे, निलेश बंधुरे, नंदकुमार जाधव, वसंत पंडित, हनुमंता काळे, जगदीश काळे, राजेंद्र सोनवणे, अमर काळे, राहुल काळे, सुनील काळे, हर्षल काळे, प्रताप काळे, महेंद्र पंडित, राजू काळे, विनोद काळे, अशोक उशिरे, विनोद निगळ, नवनीत काळे, विक्रम काळे, भारत काळे, मनोज मोकळ, राजू नेटावटे, कुणाल काळे, रोहित काळे, कबीर गांगुर्डे, शशी काळे, मनोज काळे, विशाल काळे, भारत शिंदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। मी अभिनंदन करतो। यावर्षी नागपूर येथील दीक्षाभूमीचा देखावा ते सादर करणार आहेत आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमातून ते या महामानवाचा जयंतीचा उत्सव साजरा करत आहेत। मी त्यांचे अभिनंदन करतो। महामानवास मी माझ्या वतीने अभिवादन करतो आणि येणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। गेल्या 5 वर्षांपासून सातपूर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने भीमोत्सव साजरा करण्यात येत असतो। या भीमोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार या ठिकाणी वाजे यांचं खऱ्या अर्थानं आपण सातपूर शहराच्या वतीनं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं आपण या नाशिक जिल्ह्याला राजाभाऊंच्या माध्यमातून अत्यंत साधा सर्वसामान्य मानणारा सर्वसामान्य असा खासदार आपल्याला भेटलेला आहे। आपण बघितलं की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना पैसे खर्च करावे लागले, परंतु राजाभाऊच्या संदर्भात सांगायचं जर झालं तर मला वाटतं की या सर्व परिसरामध्ये एकही रुपयानं खर्च करता राजाभाऊंना भरभरून लोकांनी मतदान केलेलं आहे, हे सर्वांना परिचित आहे। आणि या अनुषंगाने आज राजाभाऊंचं त्या ठिकाणी पाऊल आपल्या सातपूर शहराला या ठिकाणी लाभलं। आपण सर्वांच्या या ठिकाणी जयंतीचे अध्यक्ष संतोष काळे आहेत, कार्याध्यक्ष भावेश पवार आहेत, रमेश तात्या काळे आहेत, रवींद्र काळे, खजिनदार आपले काळू काळे, आमचे रमेश तात्या काळे, गणगोळ काळे, हनुमंतराव काळे, जगदीश काळे, अमोल काळे आणि बाळा, ही सर्व जी टीम आहे त्यांच्या वतीने खऱ्या अर्थानं आपण सातत्याने निमंत्रक आपले नंदूभाऊ जाधव आहेत, सुनील काळे आहेत, त्या सर्वांच्या वतीने आपण मोठ्या ताकदीने या ठिकाणी भीमोत्सव साजरा करत असतो। आपण या भीमोत्सवाच्या मधून 13 तारखेला या ठिकाणी दीक्षाभूमीचं आपण जे डेकोरेशन आहे ते मोठ्या ताकदीने या ठिकाणी उभं करत आहे आणि 18 तारखेला 14 तारखेला मिरवणूक असते आणि 18 तारखेला या ठिकाणी मंजुषा शिंदेंचा भीमगीतांचा कार्यक्रम आहे। 19 तारखेला क्रांतीसूर्य महानाट्य जे
पूर्ण नावाजलेलं महानाट्य की ज्या नाट्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण याचं पूर्ण चित्रीकरण त्या ठिकाणी जतीन पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि भव्य दिव्य असं मोठं नाटक होणार आहे. तर आपण खासदार साहेबांच्या हस्तेच आपण त्या ठिकाणी त्या भीम स्टेजचं उद्घाटन करणार आहोत. आणि भाऊंनी या ठिकाणी सांगितलं की अनेक लोकांची असं म्हणणं होतं की हे जे स्ट्रक्चर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्ट्रक्चर नव्याने चांगलं करण्यात यावं. मी भाऊंना एक सांगू इच्छितो की भाऊ हे जे स्ट्रक्चर आहे आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सर्वात चांगलं आणि सर्वात सुंदर असं स्ट्रक्चर तयार केलं गेलेलं आहे की याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली होती आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की हा पुतळा जो आहे तो अत्यंत उंचावर असला पाहिजे, त्याला ऊन पाऊस वारा आपण सुरक्षित राहायला पाहिजे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी केलेलं आहे. भाऊंना आम्ही विनंती केली ह्यात जर आपण काही बदल केले आणि चांगल्या पद्धतीचं जर स्ट्रक्चर उभं केलं तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी जो आंबेडकरी समाज आहे तो तुम्हाला खऱ्या अर्थानं आशीर्वाद आणि तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारे. निर्भीड न्यूजसाठी नंदकुमार जाधव, नाशिक. कृपया निर्भीड न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.